आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आयोजित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा थाटात पार पडला। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार शिवानुभव मंगल कार्यालयात प्रदान करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा नंदा लाहोटी, गांधीनाथा रंगजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना मुलिंटी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव शिवानंद सावळगी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, अनिल जमगे, योगेश कुंदूर यांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना महिला गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र, शाल, फेटा, ट्रॉफी, भेटवस्तू असं होतं। यावेळी रंजिता चाकोते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सर्वप्रथम तुम्हाला मी आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करत आहे आणि आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्तच्या शुभेच्छा देते। सोलापूर शहरामध्ये आपण आता नव्याने बघत असलेला खरंच महिला राज आलेला आहे। एक आदर्श घेऊ इच्छिऊ आपण सगळेजण त्यातून प्रेरणा घेऊ असा महिलांचा नेतृत्व आपल्या सोलापूरला मिळालेला आहे। नुकतंच महानगरपालिकेमध्ये नव्याने उभारल्या गेलेल्या, पहिल्यांदाच निवडणुकीत उभारल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीताई देवकर या उपमहापौर झाल्या। माझ्यासारख्या पहिल्यांदाच उभारल्या गेलेल्या भारतीय जनता पार्टीतर्फे मी पण प्रथमच नगरसेवक झाले होते, पण मला ही स्थायी समिती सभापतीची जबाबदारी दिली गेली। प्रास्ताविक वसुंधरा पवार यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा कंगळे यांनी, तर आभार प्रदर्शन सुहास छंचुरे यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी, पिंटू कस्तुरे, सूरज छंचुरे, उदय छंचुरे, प्रथमेश गावडे, अथर्व शिंदे आदींनी परिश्रम घेतले। या प्रसंगी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला, तसंच त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। त्याचबरोबर गरीब गरजू 100 महिलांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं। पुरस्कार प्राप्त महिला याप्रमाणे: महिला पोलीस अंमलदार अनिता मोरे, महाराष्ट्र कामगार कल्याण सहाय्यक वंदना तळीखेडे, छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, योग प्रशिक्षिका स्नेहल पेंडसे, पोस्ट मास्टर उषा क्षीरसागर, समाजसेविका महादेवी धुळे, महापालिकेच्या आरोग्यसेविका प्रिया माने, डेंटिस्ट डॉक्टर अश्विनी करपे, आयुर्वेदाचार्य डॉक्टर शीतल कुलकर्णी, चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका अश्विनी देवद्वारे, PS इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहशिक्षिका अर्चना अक्कलकोटे, V.मो. मेहता विद्यालयाच्या सहशिक्षिका प्रतिमा स्वामी, उद्योजिका ऐश्वर्या खडके, NIE सकाळ वृत्तपत्र समन्वयक ज्ञानेश्वरी भोसले, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षिका तेजस्विनी रायलीवाला, LIC एजंट अंजली साबळे। महिलांनी केलेले कामाचं कौतुक करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तसे करत असताना आत्तापर्यंत आजपर्यंत जे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले ती खूप जवळून पाहिजे। सर्वांना त्यांना मनापासून शुभेच्छा देते की आतापर्यंत